आपला जो रँक आहे तर तो नेमका किती असावा आणि सोबतच आपण आपल्या कॅटेगरीमध्ये किती नंबरला असायला पाहिजे, या गोष्टी खूप मॅटर करतात. तर याला व्यवस्थित अनालाइज आपण करतोय आज. जर हा तुम्ही व्हिडिओ सविस्तर बघितला स्किप न करताना, तर तुम्हाला तुमचा अंदाज येईल की आपल्याला महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंट मिळेल, सेमी गव्हर्नमेंट मिळेल का आपल्याला दुसरीकडे कुठे पर्याय शोधावे लागतील. बघा आता महाराष्ट्रामधली ही मागच्या वर्षीची लिस्ट आहे, तर अशी लिस्ट आपली सुद्धा जनरेट होणार आहे. आता या लिस्ट मध्ये एवढं सविस्तर दिलेलं असतं, तुम्ही बघून घ्याल. इकडे सिरियल नंबर आहे, ठीक आहे. यानंतर इथं ऑल इंडिया रँक आहे या विद्यार्थ्याचा, 2 नंबरचा सिरियल नंबर, तर ऑल इंडिया रँक 52 आला. म्हणजे या दोघांमध्ये सुद्धा फरक पडला, कारण हे फक्त महाराष्ट्रामधले विद्यार्थी आहे. यामध्ये बाकीचे जे विद्यार्थी आहे तर यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही. रजिस्ट्रेशन केव्हा होतं? आफ्टर नीट रिझल्ट एक साधारण 4 ते 5 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या मुलांचं रजिस्ट्रेशन सुरू होतं आणि ते रजिस्ट्रेशन संपलं की अशी एक लिस्ट जनरेट होते. मग आता या लिस्टमध्ये अजून आपल्याला काय बघायला मिळतं, तर ऑल इंडिया रँक विद्यार्थ्याचं नाव आहे आणि त्याचं जेंडर पण आहे, हा मेल आहे का फिमेल आहे. जसा दुसरा विद्यार्थी हा फिमेल आहे आणि सोबतच आपल्याला कॅटेगरीमध्ये आपण कितव्या नंबरला आहे महाराष्ट्रामध्ये तर हे सुद्धा बघायला मिळतं. जसं आता हा 3 नंबरचा जो विद्यार्थी आहे तर हा सोहम नावाचा आहे आणि हा ओबीसी मधला महाराष्ट्रामधला पहिला विद्यार्थी आहे की जो मेरिट लिस्ट मध्ये रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर 1 नंबरला आलेला आहे. आणि मग ओबीसी 2, ओबीसी 3 आणि हे जे ब्लँक सुटलेलं आहे, इथं ब्लँक आहे, इथं सुद्धा ब्लँक आहे, तर हे ओपन वाले विद्यार्थी आहे. मध्ये जे येतात तर हे ओपन वाले आहे. आता हा एनटीसी वाला पहिला विद्यार्थी आहे, याच्या वरती एनटीसी मध्ये याला कॉम्पिटिटर कुणीही नाही, सगळे ओपन वाले आणि ओबीसी वालेच आहे. आता नंतर हा ओबीसी वाला चौथा विद्यार्थी आहे, कारण हा पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. आता यावरून आपल्याला नेमका काय अंदाज येऊ शकतो, तर हा अंदाज नाही, हे एक परफेक्ट अनालिसिस होऊ शकतं. दिलेला नंबर हा पब्लिक आहे. तुम्ही जर आमच्या अकॅडमीचे पेड मेंबर असाल तर तुम्हाला एक वेगळा युनिक नंबर दिलेला आहे. तुम्ही शक्यतोवर प्रयत्न करा की त्या दिलेल्या नंबरवरच कॉल करा किंवा मेसेज करा, म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तरं लवकर देता येतील. पब्लिक नंबर नेहमीसाठी बिझी लागतो, पण आम्ही त्यावर सुद्धा सर्वांना आन्सर करण्याचा प्रयत्न करत असतो. आता बघा आपण काय करूया, तर स्टेप बाय स्टेप बघूया त्याचा रँक किती होता आणि सोबतच तो कॅटेगरीमध्ये कितव्या नंबरला होता, यावरून आपल्याला यावर्षीचा अंदाज येईल. बघा आता पहिला जो ऑल इंडिया रँक यामध्ये कमीत कमी वाला दिसतोय, इकडं लक्षात घ्या की पहिला ऑल इंडिया रँक आपल्याला हा दिसतोय 41,149 कमीत कमी वाला, कारण हा जास्त आहे ऑल इंडिया रँक. मग आता आपण या पीडीएफ मध्ये तो जो ऑल इंडिया रँक आहे तर तो या ठिकाणी सर्च करूया. ओके, आता सर्च बॉक्स मध्ये आपल्याला तो पहिला ऑल इंडिया रँक जो की आपल्याला दिलेला दिसला कोणता 41,149, तर तो सर्च करूया 41,149 आणि याला सर्च केल्याच्या नंतर आपल्याला एक विद्यार्थी आपल्या समोर आलेला दिसेल. बघा हा तो विद्यार्थी आहे 41,149, शेख मोहम्मद नावाचा विद्यार्थी. हा एक फिमेल कॅन्डिडेट आहे, लक्षात घ्या. हा एक मेल कॅन्डिडेट आहे आणि हा ओपन मध्ये, कारण इथं ब्लँक सोडलेलं आहे. आता या ओपन वाल्याला कॉलेज कोणतं मिळालं, जीएमसी हिंगोलीचं नवीन असलेलं हे कॉलेज आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोलीचं. या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक होता 41,149 आणि लिस्ट मध्ये याचा नंबर होता 3,427. ओके, आता जर समजा तुम्ही ओपन मध्ये असाल, महाराष्ट्राची लिस्ट जनरेट झाल्याच्या नंतर साधारण तुमचा नंबर एक 3,000 ते 3,400 3,500 पर्यंत यायला पाहिजे आणि सोबतच तुमचा जो रँक आहे तर तो 40-41 हजारापर्यंत जर असेल तर तुम्ही सेफ झोन मध्ये येऊ शकता. यामध्ये आपण स्कोअरचा विचार करत नाही, कारण यावर्षी स्कोअर खूप चेंज होणार आहे, तर त्यामुळं आपण फक्त रँकचा विचार करतोय. बघूया पुढचा जो विद्यार्थी आहे कॉलेज मिळालेला तर तो आहे 46,260 वाला. आता 46,260 या ठिकाणी आपण टाकू. लक्षात घ्या थोडा व्हिडिओ लेंथ वाढू शकते, पण हा सगळ्यांच्या फायद्याचा विषय आहे. आपल्याला एक प्रेडिक्ट करता येऊ शकतं की आपल्याला कॉलेज मिळणार का नाही मिळणार. बघा हा विद्यार्थी आला इथं 46,260 एवढा ऑल इंडिया रँक. ज्योती नामदेव पाटील नावाची विद्यार्थिनी आहे, फिमेल कॅन्डिडेट आहे आणि ओबीसी मध्ये, हे खूप महत्वाचं आहे लक्षात घ्या, हे ओबीसीचा विद्यार्थी आहे आणि याचा जो ओबीसी मधला नंबर आहे तर तो 1,171 एवढा आहे. थोडक्यात या ज्योती नावाच्या विद्यार्थिनीच्या वर ओबीसी वाले 1,170 स्टुडंट होते. तेव्हा कुठं या ज्योती पाटील नावाच्या विद्यार्थिनीला हे कॉलेज मिळालं जीएमसी हिंगोलीचं. पण आता यावर्षी आपल्या वरती नेमके ओबीसीचे किती विद्यार्थी यायला पाहिजे, तर जास्तीत जास्त 1,170 म्हणजे 1,1100 विद्यार्थी ओबीसी मध्ये आपल्या जर वर असतील तर आपण जीएमसी साठी सेफ झोन मध्ये येऊ शकतो ओबीसी मधून.
आता जर आपण पुढचा विचार केला, रँक बघा पुढचा, यामध्ये यानंतर रँक दिसतोय आपल्याला 59,880. आता या ठिकाणी आपण सर्च करूया 59,880. 59,880 हा जो ऑल इंडिया रँक आहे, तर याचा मेरिट लिस्ट मध्ये नंबर आहे 5,142 या लिस्ट मधून, मेरिट लिस्ट मध्ये. आणि ही एक विद्यार्थिनी आहे आणि NTD वाली ही विद्यार्थिनी आहे. याच्यावरती NTDच्या ज्या मेरिट लिस्ट मध्ये येणारे विद्यार्थी आहे तर ते आहेत 173. आणि या ठिकाणी हे आपण सर्च केलेलं होतं, या विद्यार्थीला GMC गडचिरोली नावाचं कॉलेज मिळालेलं आहे. ठीक आहे, तर आता हे तुमच्या लक्षात येत असेल. आता जर समजा आपण पुढचा ऑल इंडिया रँक बघितला यामधला, तर हा जवळपास आपल्याला हा सर्च करावा लागेल 64,385. मग आता इकडे आपण 64,385 सर्च करूया. 64,385 वर नेमकी कोणती कॅटेगरी येते तर हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि हे PDF एवढं महत्वाचं आहे की आपल्याला यावरून एक अंदाज काढता येऊ शकतो की आपल्याला कॉलेज मिळण्यासाठी नेमकं किती नंबरला आपण आलो पाहिजे लिस्टमध्ये. बघा आता हे जे तर आपल्याला लगेच दिसून जाईल की 5,612 एवढा याचा रँक आहे. म्हणजे कोणता? SML वाला. म्हणजे मेरिट मध्ये हा विद्यार्थी 5,612 वर आलेला आहे महाराष्ट्रामध्ये. याचा हा ऑल इंडिया रँक आहे. आणि हा एक विद्यार्थी आहे, मेल आहे कॅन्डिडेट, NTC मध्ये हा. यानंतर आपण हा जो 64,385 तर हा सर्च करू, नेमकी कॅटेगरी कोणती निघते तर ते बघू. 64,385 सर्च बॉक्स मध्ये टाकू आणि सर्च बॉक्स मध्ये टाकल्याच्या नंतर लगेच हा रिझल्ट इथं मिळाला आपल्याला. बघा याचा हा महाराष्ट्रामधला नंबर आहे या विद्यार्थ्याचा. विद्यार्थ्याचा जो नंबर आहे तर तो आहे 5,612. हा त्याचा ऑल इंडिया रँक आहे. यानंतर तानाजी नावाचा हा विद्यार्थी आहे, मेल कॅन्डिडेट आहे. हा NTC मध्ये येतोय. अगोदर आपण NTDचं उदाहरण घेतलेलं होतं. आता NTC मध्ये हा येणारा स्टुडंट म्हणजे हा वाला तर GMC गडचिरोली याला मिळालेलं आहे. थोडक्यात तुम्ही NTC मध्ये असाल तर तुमच्यावरती साधारण 200 मुलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये GMC मिळण्यासाठी. बघूया पुढचं जर आपण बघायला गेलो यामध्ये तर हा 66,044 आपल्याला दिसतोय. तर इकडे आपण सर्च करू 66,044. ओके, आणि थोडी व्हिडिओची लेंथ वाढू शकते तर त्यामुळं थोडं तुमची मानसिकता पाहिजे, पण हे खूप कामाचं आहे PDF. तर त्यामुळे हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. बघा 66,044 लगेच रिझल्ट मध्ये आलं. 5,781 एवढा याचा SML आहे मेरिट लिस्ट मध्ये. प्रतीक्षा नावाची विद्यार्थिनी आहे. आणि जर आपण कॅटेगरी बघितली तर ही आहे प्रतीक्षा SEBC वाली विद्यार्थी. 787 एवढा SEBC मध्ये हिचा नंबर आहे. थोडक्यात हिच्या वर 786 एवढा नंबर असेल SEBC वाल्यांचा. आणि ही जी विद्यार्थिनी आहे तर ही आपण आता या ठिकाणी बघितली की जिला गडचिरोलीचा GMC मिळालेला आहे. जर आपण पुढे अजून बघायला गेलो तर यामध्ये येणारा जो नंबर आहे तर तो जवळपास आपल्याला 70,480 दिसतोय रँक याच्यानुसार, रँकनुसार 70,480. इकडे टाकूया 70,480 आणि सर्च करूया. आता सर्च केल्याच्या नंतर लगेच रिझल्ट आपल्याला मिळाला. तर पाठक नावाचा हा एक विद्यार्थी आहे की ज्याला मेरिट आहे 6,244 महाराष्ट्राचं. हा तर रँक आहे त्याच्या स्कोअर कार्डवरचा. पाठक सार्थक मेल कॅन्डिडेट आहे आणि हा एक EWS वाला आहे. तर EWS वाल्याला जवळपास समजा 550-500 विद्यार्थी जर का त्याच्या वरती असतील तर त्याला GMC मिळण्याचे चान्सेस महाराष्ट्रामध्ये बनू शकतात. आणि त्याचा हा मेरिट असा यायला पाहिजे 6,244 आणि रँक हा या पद्धतीने यायला पाहिजे. ठीक आहे, आता जर समजा आपण पुढचं जर एक्झाम्पल घेतलं तर यामध्ये 70,480 सर्च करावं लागेल आपल्याला. सर्च केलंय आपण ते 96,153 एवढं आपल्याला सर्च करावं लागेल. बघा 96,153 हे सर्च करतोय मी. हे सर्च केल्याच्या नंतर लगेच रिझल्ट मिळाला. बघा एकदा हे बघून घ्या की याचा जो नंबर आहे तर तो 8,792 आहे या लिस्ट मध्ये. ही लिस्ट आपली सुद्धा जनरेट होणार आहे, लक्षात घ्या. आता ही एक विद्यार्थिनी आहे, फिमेल कॅन्डिडेट आहे, अश्विनी नावाची विद्यार्थिनी, फिमेल कॅन्डिडेट आहे. आणि ह्या विजेची विद्यार्थिनी आहे. 188 नंबर आहे विजे मध्ये हिचा. म्हणजे हिच्यावरती 187 मुलं असतील. आणि आता हिला नेमकं कॉलेज कोणतं मिळालेलं आहे तर कॉलेज आहे GMC गडचिरोलीचं, म्हणजे थोडक्यात गव्हर्नमेंट गडचिरोली. आपण इथपर्यंत आलोय. आता आपण हे सर्च करू 1,12,449 1,12,449 सर्च करू. सर्च केल्याच्या नंतर लगेच रिझल्ट मिळाला. पुन्हा हिचा जो SML आहे या विद्यार्थिनीचा, बघा विद्यार्थिनी आहे, फिमेल कॅन्डिडेट आहे, नंबर आहे 10,312 आणि हा रँक आहे. यामध्ये ही जी विद्यार्थिनी आहे तर ही NTB ची आहे आणि हा 133 नंबरचा NTB चा विद्यार्थिनी आहे, विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्रित. ओके,
तर आपल्याला जर NTB मध्ये आपण असेल तर साधारण एक 1,200 विद्यार्थी आपल्या वरती असायला पाहिजे त्या लिस्टमध्ये, येणाऱ्या लिस्टमध्ये. आता यानंतर पुढचा जर बघितला आपण तर 1,53,666 तर याला आपण थोडं इरेज करू आणि 1,53,666 आणि सर्च करू. सर्च केल्याच्या नंतर लगेच रिझल्ट मिळतो बघा. 13,696 नंबरला येणारा हा विद्यार्थी लिस्टमध्ये सुधा नावाची विद्यार्थिनी आहे, गायकवाड आडनाव आहे आणि SC कॅन्डिडेट आहे. 812 नंबर आहे SC मध्ये. थोडक्यात आपला जो नंबर आहे तर तो 800-812 पर्यंत जर यावर्षी आला तर आपल्याला GMC चे चान्सेस बनतात. आपण इथपर्यंत आलोय. आता पुढचा जो लास्ट वाला नंबर आहे तर तो आहे 3,53,000. ओके, तो सर्च करू एकदा आपण बघा. 3,53,987 सर्च करू. सर्च केल्याच्या नंतर लगेच आपल्याला रिझल्ट मिळणारच आहे, कारण हा ऑल इंडिया रँक जो आहे तर तो खूप जास्त आहे. आणि बघा SML किती आहे, 25,600 लिस्टमध्ये असणारा नंबर. आणि सोनवणे जान्हवी नावाची विद्यार्थिनी आहे, फिमेल कॅन्डिडेट, ST मध्ये 400 नंबर आहे. थोडक्यात हा ST चा कट ऑफ झाला. आपण जर ST मध्ये असाल तर 3.5 लाखापर्यंत आपला रँक यायला पाहिजे. सोबतच 25,600 एवढा SML यायला पाहिजे आणि आपल्या वरती जास्तीत जास्त 400 विद्यार्थी ST चे यायला पाहिजे. याच्या वर जर आकडा गेला तर गव्हर्नमेंटचे चान्सेस कमी कमी होऊन जातील. ओके, तर जिजाऊ अकॅडमी जॉईन केलेली असेल फी भरून तर तुम्हाला एक युनिक नंबर दिलेला आहे की जो ठराविक विद्यार्थ्यांकडे आहे, तर तुम्ही फक्त त्यालाच तुमचे कॉल आणि मेसेज करा. कारण काय, तर जो पब्लिक नंबर आहे स्क्रीनवर दिसतोय तर याला ट्रॅफिक खूप जास्त असते आणि यावर रिप्लाय देणं लवकर शक्य होत नाही. तुम्ही जी फी भरलेली आहे तर त्यामध्ये त्या ग्रुपमध्ये तुम्हाला एक ऍड केलेलं आहे, तर ते जे ऍडमिनचे नंबर आहे तर ते युनिक नंबर आहे, ते सर्वांकडे नाहीत. तर त्यामुळे तुम्ही तिकडे मेसेज करा, तुम्हाला ताबडतोब रिप्लाय दिला जातो. तसा पब्लिक नंबरला सुद्धा आम्ही रिप्लाय 100% देतो, पण त्याला थोडा वेळ लागतो.